मयूर विचार मंचाच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आता तिसरा दिवस आहे आणि मी या आंदोलनासंदर्भात या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या आपण जाणून घेणार आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। भाऊ मला सांगा, तुम्ही 3 दिवसापासून आता आंदोलन करतात, काय मागण्या आहेत तुमच्या या संदर्भात? मी प्रमोद पाटील। आमची प्रमुख मागणी आहे गुंठ्याला 10 लाख रुपये भाव मिळाला पाहिजे। कारण साधारणतः आपल्याजवळ एक कागद आहेत, गेल्या वर्षी 9 लाख रुपये मिळालेत, 8,82,120। गेल्या वर्षी जर 8,82,120 मिळाले तर यंदा 10 लाख रुपये मागणी ही एकदम रास्त आहे त्या नियोजनाने। आत्ताचे जे साधारणतः टॉवरवाले येत आहेत ते साधारणतः भाव सांगल्याप्रमाणे 2.5 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे भाव सांगतात, म्हणजे एकदम मातीमोल, म्हणजे फुकट घेतल्यासारखी सांगतात आणि साधारणतः अरेरावी करतात। म्हणजे आम्ही सुरू करू, कायदा बोलतो, आम्ही पिंजरा गाडी बोललो, म्हणजे हे सर्व संपूर्ण चुकीचं आहे। एक आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे आम्हाला हमी पात्र 10 लाख रुपये भाव मिळाला पाहिजे। आणि दुसरी मागणी म्हणजे जी लाईन जाते बाधित, त्या लाईनीला सुद्धा टॉवर एवढाच भाव मिळाला पाहिजे स्क्वेअर फुटावर, असं आमचं दुसरी मागणी आहे। तर त्याप्रमाणे आज आणि जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्ही विराट आंदोलन हे कायमस्वरूपी असंच चालू राहील। तरी शासन आणि प्रशासनाने याची दाद घ्यावी। मला सांगा, प्रशासनाने आतापर्यंत तुमच्यावर काय कारवाई, म्हणजे आतापर्यंत काय बोलणं झालेलं आहे का? या मागण्यांसंदर्भात काय आतापर्यंत काय सकारात्मक काय चर्चा झालेली आहे का? हे बघा, 8 ऑक्टोबर रोजी धर्मवीर संघटनेच्या माध्यमातून आपण हे आंदोलन चालू केलं आहे। मी एक संस्थापक अध्यक्ष असल्या या नात्याने मला या कलेक्टर मॅडमना एकच सांगायचं आहे पालघर जिल्ह्याच्या, की मॅडम, हे जे शेतकरी बसलेत ही माणसं आहेत, कुठल्याही प्रकारची जनावरं नाही आहेत। आज तुमचा एकही प्रतिनिधी आमच्या इथे भरकटत नाही आहे की तुमच्या समस्या काय आहेत, आमच्या ज्या आधिपत्याखाली समस्या आहेत या आम्ही चर्चा करतो किंवा आपण तोडगा काढू, एक बैठक भरू, कोणतीच त्यांच्याकडून आम्हाला निरोप येत नाही आहे, कोणती विचारपूस होत नाही आहे। आजचा तिसरा दिवस आहे, वयोवृद्ध महिला, वयोवृद्ध माणसं, वयोवृद्ध शेतकरी इथे बसलेले आहेत। यांना कोणत्याही आरोग्याची समस्या किंवा कोणताही प्रकार उद्भवला याला सर्वस्व जबाबदार इंदूर आणि जाखड पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर असतील। मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने सांगतो, लवकरात लवकर जर तुम्ही न्याय द्यायची प्रक्रिया सुरू केली नाही, या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन सुरू करू, पण हा बिराट मोर्चा इथून आम्ही हलवणार नाही। तुम्ही इथे शेतकरी आहेत, त्यांच्या सुद्धा काय काय मागण्या आहेत या तुम्ही जाणून घेऊ शकता त्यांच्याकडून। यासोबत काही महिला सुद्धा आहेत, त्या महिलांकडून आपण विचारून घेणार आहेत का? त्या महिला सुद्धा गेल्या 3 दिवसापासून आंदोलन करतायत आणि त्या बसलेल्या शेतकऱ्यांच्या जोडीला। ताई, मला सांगा, काय मागण्या आहेत तुमच्या आणि आतापर्यंत काय चर्चा झालेली आहे का? मी स्वतः एक शेतकरी आहे, बांधित शेतकरी आहे आणि माझं त्या बांधित शेतावरून घरसुद्धा गेलं आहे टॉवरमध्ये आणि टॉवर पण पूर्ण झालेले आहेत, पण आम्ही राहायचं कुठे? आणि तो पण प्रश्न आहे। प्रांतांना आम्ही निवेदन देऊन 2 वेळेला त्यांची सहनिशा पण केली, ते बोलतात की तुम्हाला साईटला देतो। साईटला कसे देणार तुम्ही? पूर्ण पाण्याने भरते आणि बाजूच्या साईटला नाला आहे, तिथे पण राहू शकत नाही, दुसरीकडे जागासुद्धा नाही। ती थोडीशी आमची जी छतावर जागा होती तिथे आम्ही घर बांधलेलं, ते आमचं आता घर जातं आहे टावरच्या लाईन खाली आणि पूर्ण शेतीसुद्धा जाते। मग आम्ही करणार काय? आम्हाला राहण्यासाठी जागासुद्धा नाही दुसरीकडं। एकूण पाहिलं तर आज तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांचा, अजूनही प्रशासनासोबत काही चर्चा होत नाही, काही मार्ग निघत नाही आणि एक जिल्हा एक दर द्यावा असे ह्या धर्मवीर विचार मंचाची सध्या मागणी आहे। शिक्षण कसा, TVN मराठी, वाडा प्रांत कार्यालय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।